नमस्कार मित्रांनो, 1 जानेवारी ही काही फक्त नव्या वर्षाची सुरुवात नव्हे. या दिवशी देशाच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षरानं पान लिहिलेलं आहे आणि हे पान आहे भीमा कोरेगावच्या लढाईच्या सुवर्ण इतिहासाचं. या इतिहासाबद्दल तुम्हाला माहीत असेलच ना? असेलच, निश्चित असेल. देशातीलच नव्हे, राज्यातीलच नव्हे तर जगातील माणसांना या लढाईबद्दल आता माहिती झालेलं आहे. आणि हे माहिती होण्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? पण निश्चितच माहीत असेल, 2018ची ती झालेली भीमा कोरेगावची दंगल. झालेल्या दंगलीत सुमारे 9.5 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं. 1 जानेवारी 2018 कोरेगाव भीमा मध्ये हिंसाचार झाला. पुणे में हुई जातीय हिंसा के बाद आज पूरे महाराष्ट्र में 3 दिन तक जलता रहा महाराष्ट्र. या दंगलीमुळेच जगाला या लढाईबद्दल माहिती झालेलं आहे आणि या लढाईबद्दल उलटसुलट चर्चा ही तुम्ही ऐकलेली असेल. ही सगळी माहिती जगामध्ये पसरवण्याचं काम मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमुळे झालेलं आहे. जातीय हिंसा की आग में झोंकने के आरोप में पुलिस ने 2 लोगों के खिलाफ FIR की. त्यामुळं त्यांच्या या कार्याचं करावं तेवढं गुणगान कमीच आहे. परंतु मित्रांनो, या इतिहासाबद्दल तुम्ही जे जे काही ऐकलेलं आहे त्यामध्ये एक सत्य लपवलेलं आहे आणि त्याच लपवलेल्या सत्याबद्दल मी आज आपणाशी संवाद साधणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला ही लढाई कोणामध्ये आणि कशी झाली, 500 महाराजांनी किती 28,000 पेशव्यांना कसं हरवलं हे काही सांगत बसणार नाहीये. मी तुम्हाला या लढाईमध्ये जे लपवलेलं सत्य आहे आणि ते सत्य आहे छत्रपती प्रतापसिंहराजे यांच्या संदर्भातलं. तत्पूर्वी एक विनम्र आवाहन. हा व्हिडिओ आवडला असल्यास अधिक लोकांपर्यंत तो पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशाहीची स्थापना केली. ज्या शिवशाहीमध्ये प्रत्येकाला हे आपलं स्वराज्य वाटत होतं, स्वतःचं राज्य वाटत होतं. परंतु याच शिवशाहीचा नंतर पेशवाईमध्ये रूपांतर झालं आणि पेशवाईमध्ये जात आणि जुलूम, छळ अशी सगळी शृंखला सुरू झाली. पण याच पेशवाईचा शेवट भीमा कोरेगावच्या लढाईनं केला. या लढाईमध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महाराजांच्या 500 शूर जवानांनी पेशवाईचा निपात केला. हो, पेशवाईचा निपात केला. दुसऱ्या बाजीरावाचा निपात केला. तुम्हाला असं वाटेल बाजीराव म्हणजे तो मस्तानीवाला बाजीराव, तसं नाही आहे बरं का. तुम्ही तो पिक्चर पाहिला असेल ना, बाजीराव मस्तानी. हीरे में हीरा हो तो उसे कहते हैं कोहिनूर. राव का नाम लेते ही काशी के चेहरे पे आता है नूर. तो शूरवीर बाजीराव आणि त्याची ती मस्तानी, त्याची ते गोडवे गायलेले त्या पिक्चरमध्ये. त्या बाजीरावाबद्दल मी आज बोलत नाही बरं का, किंवा ही लढाई त्या बाजीरावाबद्दल बरोबर झालेली नाही बरं का. तर ही जी लढाई झालेली आहे ती दुसऱ्या बाजीरावाबद्दल, आणि तो जो पिक्चर आहे ना तो पहिल्या बाजीरावाच्या संदर्भात आहे. आणि आपण जे काय आज बोलतोय किंवा ती जी काही लढाई झालेली आहे ना, ती लढाई ही दुसऱ्या बाजीरावाच्या संदर्भानं आहे, की ज्या बाजीरावाचा उल्लेख इतिहासानं पळपुटा बाजीराव म्हणून केलेली आहे. 1 जानेवारी 1818ला घडलेली ही घटना फक्त सत्ता संघर्ष नव्हती बरं का, तर ती मराठा इतिहासातील आणि मराठा सत्तेतील महत्वाची निर्णायक अशी घटना होती. 1795ला दुसरा बाजीराव पेशवेपदी आला. सुरुवातीला सगळं ठीकठाक चाललेलं होतं, पण हळूहळू त्याने छत्रपतींचा अवमान करायला सुरुवात केली. त्यावेळी छत्रपती पदावरती कोण होतं माहिती आहे का तुम्हाला? तर त्यावेळेस होते छत्रपती पदावरती विराजमान राजे प्रतापसिंह भोसले, जे इतिहासातील एक प्रजादक्ष, सद्गुणी आणि पराक्रमी पण दुर्दैवी राजा ठरलेले आहेत. छत्रपती प्रतापसिंह राजांना दुसऱ्या बाजीरावानं नामधारी राज्य केलं होतं.
फक्त नामधारी राजा नव्हे बरं का, तर त्यानं छत्रपतींनाच सातारच्या किल्ल्यामध्ये कैद केलं होतं. इथे हे गोष्ट लक्षात घ्या बरं का. राजा कोण तर प्रतापसिंह राजे, परंतु या राजालाच या पेशव्यानं या दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं सातारच्या किल्ल्यामध्ये कैद केलं होतं. इथं ही गोष्ट लक्षात घ्या की एका छत्रपतीलाच, शिवाजी राजांच्या वंशजालाच या बाजीरावानं सातारच्या किल्ल्यामध्ये कैद केलं होतं. आणि ही परिस्थिती सहन न झाल्यानं प्रतापसिंह राजांच्या सेनापतीनं, ज्याचं नाव चतुरसिंग भोसले होतं, यानं 1809ला या बाजीराव पेशव्यांच्या विरोधामध्ये लढाई छेडली होती. पण पेशव्यांचा सेनापती असलेल्या बापूराव गोखलेनं हे बंड मोडून काढलं. परिणामी छत्रपती प्रतापसिंहांची कैद आणखीनच कडक झाली. याच काळात पुण्यात इंग्रज रेसिडेंट होते एल्फिन्स्टन. या एल्फिन्स्टननं या परिस्थितीचा फायदा घेण्याचं ठरवलं. या एल्फिन्स्टननं पेशव्यांविरुद्ध युद्ध छेडलं आणि जाहीर केलं की मी छत्रपतींना या पेशव्यांच्या जाचातून मुक्त करीन. पेशव्यांची सत्ता नष्ट करून छत्रपतींची सत्ता अबाधित ठेवणे हेच माझं उद्दिष्ट आहे. हा होता इंग्रजांचा राजकीय डाव. त्यामुळे भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीशी इनाम राखणाऱ्या, मराठी सत्तेशी इनाम राखणाऱ्या महारांनी ब्रिटिशांना साथ देण्याचं ठरवलं आणि पेशव्यांविरुद्ध भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये सहभाग घेतला. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये बाजीराव पेशव्याचं अफाट सैन्य हरल्यानंतरही पेशवा पळून जाऊ लागला. पेशवा पळत असताना त्याचा पाठलाग इंग्रजांच्या सैन्यानं सुरू केला. पुढे ही लढाई आष्टीपर्यंत गेली. आष्टीला बाजीराव पेशव्यांना अटक करण्यात आली. भीमा कोरेगावच्या लढाईनंतर सातारच्या कैदेत असलेले प्रतापसिंहांना ब्रिटिशांनी मुक्त केलं आणि त्यांनी तो शब्द पाळला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुक्त केल्यानंतर प्रतापसिंह राजे काही फक्त गप राहिले नाही, तर बाजीरावाच्या या शेवटच्या आष्टीच्या लढाईमध्ये स्वतः त्यांनी बाजीरावाच्या विरुद्ध सहभाग घेतला. पेशव्यांना नामोहरण केल्यानंतर, हरवल्यानंतर ब्रिटिशांनी पुन्हा छत्रपतींना गादीवर बसवला. छत्रपतींना राजा घोषित केलं. परंतु पेशव्यांना हरवल्यानंतर गादीवरती कोण आलं, प्रतापसिंह राजांना बसवलं ब्रिटिशांनी, हे कोणी सांगतच नाही. या पेशव्यांना हरवण्यासाठी शेवटच्या लढाईमध्ये, आष्टीच्या लढाईमध्ये प्रतापसिंह भोसले देखील सहभागी होते. आणि याबाबतचा वृत्तांत मराठी विश्वकोशामध्ये दिलेला आहे. जाणकारांनी तो आवर्जून वाचला पाहिजे. मित्रांनो, इतिहास समजून घेतल्याशिवाय वर्तमानाचं भान येत नाही. म्हणूनच हा सगळा लेखन प्रपंच आहे. धन्यवाद.